आपण लगेचच आपल्या मुख्य औपचारिक कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. मी वाहतूक विभागाचे पोलीस उपआयुक्त माननीय श्री बाळासाहेब पाटील सर यांना विनंती करते की ते आपल्या सगळ्या मान्यवरांना व्यासपीठावर घेऊन येतील. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि नगरविकास मंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे, पोलीस आयुक्त माननीय श्री विवेक फणसळकर, पोलीस सहआयुक्त माननीय श्री सुरेश कुमार मेखला, ठाण्याचे जिल्हाधिकारी माननीय श्री राजेश नार्वेकर, अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग माननीय श्री दत्तात्रय कराळे, सगळ्या मान्यवरांचं आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग माननीय श्री अनिल कुंभारे सर, अपर पोलीस आयुक्त गुन्हे माननीय श्री संजय येनपुरे सर, अप्पर पोलीस आयुक्त प्रशासन माननीय श्री प्रवीण पवार सर. मी सगळ्या मान्यवरांना स्थानापन्न होण्याची विनंती करते. सगळ्यात आधी आपण जो रस्ता सुरक्षा अभियान महिना त्याच्या सांगता समारंभाला आज जमलेलो आहोत, तर ज्यांच्या संपूर्ण नजरेतून, ज्यांच्या संकल्पनेतून काय काय उपक्रम घ्यायचे हे ठरवलं गेलं, ते वाहतूक विभागाचे पोलीस उपआयुक्त माननीय श्री बाळासाहेब पाटील सर यांना मी विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. 32व्या रस्ता सुरक्षा अभियानाच्या या सांगता समारंभानिमित्त व्यासपीठावर उपस्थित ठाणे जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब, व्यासपीठावर उपस्थित ठाणे पोलीस आयुक्तालयाचे माननीय आयुक्त श्री विवेकजी फणसळकर सर, माननीय सहआयुक्त श्री सुरेशजी मेखला सर, या ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय श्री राजेश नार्वेकर सर, व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय अप्पर पोलीस आयुक्त, माझ्यासमोर उपस्थित वाहतूक विभागाचे सर्व अधिकारी, त्याचप्रमाणे सर्व उपायुक्त, विद्यार्थी, NSS, NCC, RSP, वाहतूक संघटनेचे पदाधिकारी आणि पत्रकार बंधू आणि भगिनी. आज रस्ता सुरक्षा अभियानाची सांगता असली तरी वर्षभर अविरत चालणाऱ्या या मोहिमेचा प्रारंभ आहे असे मी मानतो. महिनाभर चालणाऱ्या या अभियानावर करोनाचे सावट असल्याने करोना प्रसार रोखण्यासाठी शासनाने विहित केलेल्या अटींच्या अधीन राहून अधिकाधिक लोकांपर्यंत रस्ता सुरक्षेचे महत्त्व व परिणामकारक संदेश पोहोचवण्यासाठी व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मचा अत्यंत प्रभावीपणे वापर करण्यात आला. यामध्ये दिनांक 18/1/2021 रोजी रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन कार्यक्रमात सुरू केलेले फेसबुक व इंस्टाग्राम याच्या माध्यमातून रस्ता सुरक्षेबाबत अनेक महत्त्वपूर्ण संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यात आले व नागरिकांच्या सेवेसाठी 24/7 रिस्पॉन्स सिस्टीम कार्यान्वित करण्यात आली. काही शॉर्ट फिल्म्स हे प्रसिद्ध चित्रपट अभिनेते यांच्या सहकार्याने अत्यंत व्यावसायिक पद्धतीने तयार करण्यात आलेले असून त्या लोकांच्या पसंतीत उतरत आहेत. काही पोस्टला 5 लाखापेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. ठाणे वाहतूक शाखेचे ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून प्रसिद्ध अभिनेते श्री मंगेश देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या कल्पक बुद्धीने व सर्वदूर संबंधामुळे अनेक मान्यवरांनी या अभियानात यशस्वी करण्यासाठी योगदान दिले आहे. महिनाभर चाललेल्या या अभियानाच्या दरम्यान रस्ता सुरक्षेसाठी विविध पातळ्यावर काम करणाऱ्या सर्व घटकांना सामावून घेण्यासाठी वाहतूक उपविभाग निहाय विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्यामध्ये शासकीय निमशासकीय कार्यालयातील चालकांची नेत्र व कर्ण तपासणी, पोलीस विभागातील 350 पोलीस अधिकारी व अंमलदार यांची संपूर्ण आरोग्य तपासणी, 450 दुचाकीस्वारांना हेल्मेटचे वाटप, 5000 मास्कचे वाटप, 20,000 सॅनिटायझरचे वाटप. करोना कालावधीत करोनाग्रस्तांना रक्ताचा तुटवडा जाणू लागल्याने महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांच्या आव्हानानुसार प्रतिसाद म्हणून रक्तदानाचे महत्त्व जाणून 294 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून आपले बहुमोल योगदान दिलेले आहे. तसेच रस्ता सुरक्षेबाबत घोषवाक्य स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, शॉर्ट फिल्म्स या इत्यादी स्पर्धा आयोजित करून तरुणांना प्रोत्साहित करण्यात आले. रस्ता सुरक्षेचा संदेश सर्वदूर पोहोचवण्यासाठी विद्यार्थी, RSPचे मार्गदर्शक, विविध NGOज, रिक्षा, टॅक्सी व विविध वाहनांचे चालक व मालक संघटना यांची मार्गदर्शक शिबिरे व बाईक रॅलीज आयोजित करण्यात आल्या. यामध्ये सुपर बाईक रॅली तसेच विंटेज कार रॅली ह्या खऱ्या अर्थाने शो टॉपर ठरल्या. ठाणेकरांनी त्याला भरघोस प्रतिसादही दिला. माहे-एप्रिल 2020 पासून करोना कालावधीत लॉकडाऊनमुळे थांबलेले सर्व पायाभूत विकासांची कामे माहे-ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये खऱ्या अर्थाने
सुरू झाले. मेट्रोची कामे, कोपरी ब्रिजचे गर्डर लॉन्चिंग असेल, स्मार्ट सिटीची कामे असतील, कळवा ब्रिज, दुर्गाडी ब्रिज, पत्री पूल, गर्डर लॉन्चिंग, राजनोली ते शिळफाटा दरम्यान सुरू असलेले महामार्गांची कामे, KDMCमधील स्मार्ट सिटीची कामे, भिवंडीमधील मेट्रोची कामे, वंजारपट्टी पुलाची कामे, ड्रेनेज व दळणवळणाच्या ऑप्टिक फायबरची कामे या आणि अशा असंख्य विकासात्मक कामांना खीळ बसू न देता रहदारी अव्याहतपणे सुरळीत ठेवणे खऱ्या अर्थाने जिकिरीचे काम आहे. परंतु भविष्यातील विकासाचा मार्ग सुकर करण्यासाठी ही कामे होणेही तितकेच आवश्यक असल्याचे भान आम्हा सर्वांना आहे. ठाणे शहर वाहतूक शाखेने हद्दीत असलेल्या 4 महानगरपालिका व 2 नगरपालिका यांचे आयुक्त व मुख्याधिकारी यांच्या समवेत ठाणे शहर वाहतूक शाखेमार्फत वारंवार घेण्यात आलेल्या समन्वय बैठकांमधून बरेच प्रलंबित प्रश्न यशस्वीपणे मार्गी लागत आहेत. नवीन रस्ते तयार करताना वाहतूक पोलिसांचे मत विचारात घेतले तर भविष्यात होणारी वाहतूक कोंडी टाळता येऊ शकते. या उद्देशाने आम्ही असंख्य मिसिंग लिंक्स आणि महत्त्वाचे महामार्ग यामधील सुयोग्य बदल सुचवित आहोत आणि माननीय पालकमंत्री महोदय, MMRDA, MSRDC, PWD, सर्व महानगरपालिका तसेच नगरपालिका आम्ही सुचवलेल्या सुधारणा अत्यंत सकारात्मकतेने घेऊन यावर सुयोग्य तोडगा काढत आहेत. भविष्यात वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी त्याचा अत्यंत सकारात्मक परिणाम होईल याची मला खात्री आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयातील सर्व शहरे फक्त स्मार्ट न होता आरोग्यदायी व सुरक्षित व्हावी याकरता वाहतूक शाखेच्या पुढाकाराने ठाणे शहरातील 3 रस्ते सकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत रहदारीमुक्त करून जॉगिंग, रनिंग, वॉकिंग व सायकलिंग यासारख्या व्यायामांसाठी राखीव करण्यात आले आहेत. भविष्यात कल्याण, डोंबिवली, बदलापूर येथेही अशाच प्रकारचे हेल्थ कॉरिडॉर करण्याचे ठाणे वाहतूक शाखेचा मानस आहे. माननीय पालकमंत्री महोदय यांच्या कल्पकतेने ठाणे जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प येऊ घातले आहेत. त्यामध्ये आनंदनगर ते खारेगाव एलिव्हेटेड रोड, वडपे खारेगाव 8 लेनचा रोड, विरार JNPT मल्टीमोडल कॉरिडॉर, गायमुख ते पश्चिम द्रुतगती मार्ग एलिव्हेटेड रोड, कोपरी पटणी ब्रिज, ठाणे शहरातील अंतर्गत रेल्वे जाळे, मेट्रो प्रकल्प, द्रुतगती मार्गाचे कोपरीपर्यंतचा विस्तार, कोलशेत गायमुख कोस्टल मार्ग असे अनेक प्रकल्प उद्याचे ठाणे शहराचे दैदिप्यमान चित्र निर्माण करत आहेत. ठाणे शहर वाहतूक दल हे भविष्यातील ठाणे जिल्ह्याचा या सुंदर बदलाचे एक सक्रिय साक्षीदार असणार आहेत. याचा मला निश्चितपणे सार्थ अभिमान आहे. मी पुन्हा एकदा आपली ही रस्ता सुरक्षा मोहीम यशस्वी करण्यासाठी योगदान देणाऱ्या माझ्या सर्व वाहतूक पोलिसांचे, सेलिब्रिटींचे, आम्हाला सदैव मार्गदर्शन करणारे माननीय पालकमंत्री महोदय यांचे, माननीय पोलीस आयुक्त महोदय यांचे, माननीय सहपोलीस आयुक्त महोदय यांचे व सर्व वरिष्ठ अधिकारी व आम्हाला सर्व उपक्रम सकारात्मकतेने व जनसामान्यापर्यंत पोहोचवणारे आमचे सर्व पत्रकार बंधू यांचे मी मनापासून आभार मानतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रमात पुढे जाण्याआधी आपल्या सगळ्या मान्यवरांचं स्वागत इथे करणार आहोत. मी वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त माननीय श्री बाळासाहेब पाटील सर यांना विनंती करते की त्यांनी मान्यवरांचं सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. सगळ्यात आधी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि नगरविकास मंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे. पोलीस आयुक्त माननीय श्री विवेक फणसळकर सर. सहपोलीस आयुक्त माननीय श्री सुरेश कुमार मेकला. ठाण्याचे जिल्हाधिकारी माननीय श्री राजेश नार्वेकर. अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग माननीय श्री दत्तात्रय कराळे. अप्पर पोलीस आयुक्त प्रशासन माननीय श्री प्रवीण पवार. ठाणेकरांकडून टाळ्या सुरूच राहिल्या तर चालतील, छान वाटतायत ऐकायला. अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे माननीय श्री संजय यनपुरे सर. आणि यानंतर या संपूर्ण कार्यक्रम
ज्यांनी सुरू करण्यात, संपूर्ण पुढे नेण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे, ते आणि अर्थात जे या संपूर्ण रस्ता सुरक्षा अभियानाचे ब्रँड अँबॅसेडर आहेत, आपल्या सगळ्यांचे लाडके सिनेकलाकार अभिनेते मंगेश देसाई यांचा सुद्धा सत्कार आपण करणार आहोत. आपण लगेचच पुढच्या सत्कारांना सुरुवात करणार आहोत. मी म्हटलं तसं आपण ऑनलाईन माध्यमातून अनेक स्पर्धा घेतल्या होत्या. त्यामध्ये सुरुवात करताना लघुपट, शॉर्ट फिल्म ह्या स्पर्धेच्या विजेत्यांना मी रंगमंचावर बोलवते. तृतीय क्रमांक पटकावलाय हेल्मेट सेव्स दिग्दर्शक श्री ऋषिकेश पाटील यांना. मी सगळ्या मान्यवरांना विनंती करते की त्यांनी बक्षीस वितरण करावं आणि जे विजेते आहेत त्यांनी लवकरात लवकर रंगमंचावर यावं. मी पालकमंत्री महोदयांना विनंती करते की त्यांच्या हस्ते आपण सत्कार करणार आहोत. द्वितीय क्रमांक पटकावलाय दिग्दर्शक शेखर धुळगुडे. ते इथे नसल्यामुळे त्यांच्या वतीने करिश्मा वाघ हा पुरस्कार स्वीकारतील. आणि प्रथम क्रमांक पटकावलाय फॉलो दिस या लघुपटाने दिग्दर्शक श्री सुमित पाटील. माझी सगळ्या विजेत्यांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर रंगमंचावर यावं. ह्यानंतर आपण वळणार आहोत चित्रकला स्पर्धेकडे. तृतीय क्रमांक शुभम वानखेडे, द्वितीय क्रमांक रिया पाटील, द्वितीय क्रमांक रिया पाटील, आणि प्रथम क्रमांक पटकावलाय निलेश पाटील यांनी चित्रकला स्पर्धा. यानंतर आपण वळणार आहोत घोषवाक्य या स्पर्धेच्या विजेत्यांकडे. तृतीय क्रमांक रिया पाटील, द्वितीय क्रमांक चित्रकला स्पर्धा. आणि प्रथम क्रमांक पटकावलाय निलेश पाटील यांनी. यानंतर वळणार आहोत घोषवाक्य ह्या स्पर्धेच्या विजेत्यांकडे. तृतीय क्रमांक अभय सावंत, द्वितीय क्रमांक सचिन जाधव, आणि घोषवाक्य या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलाय इमाम अन्सारी यांनी. यानंतर आपण वळणार आहोत वाहतूक विभागाला विशेष सहकार्य करणारे जे नागरिक आहेत त्यांचाही गौरव आपण सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन करणार आहोत. श्री महेश खुशलानी, मी नावं घेते, त्यांनी कृपया रंगमंचाजवळ यावं. श्री महेश खुशलानी, श्री कार्तिक शहा, श्री कार्तिक शहा, रूपसिंग राजपुरोहित सुद्धा होते पण ते काही कारणांनी येऊ शकले नाहीयेत. श्री प्रकाश रसाईली, आणि श्री शब्बीर खान. सगळ्या पोलिसांना जेव्हा नागरिकसुद्धा सहकार्य करतात तेव्हा त्यांचं काम थोडं सोपं होतं. म्हणून वाहतूक पोलिसांना मदत करणारे काही सजग नागरिक आहेत, ह्यांचासुद्धा गौरव सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन आपण करणार आहोत. श्री अशोक तरब, हे रिक्षा चालक आहेत आणि वाहतूक नियमन करता सामाजिक बांधिलकी ठेवून ते कायम नागरिकांना मदत करत असतात. श्री अशोक तरब.
पालकमंत्री महोदय आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त फणसळकर सर यांच्या हस्ते आपण गौरव करतोय. श्रीमती उषा पवार. कोरोना कालावधीत जे सगळे गरजूवंत लोक होते ज्यांना वैद्यकीय सेवा हवी होती त्यांना त्या वेळोवेळी मदत करत होत्या. श्रीमती सरोज पोटफोडे. पुन्हा एकदा अनेक रुग्णांना त्यांनी कोरोनाच्या काळात मोफत सेवा दिलेली आहे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी व्हायला पाहिजे. श्रीमती वनिता भोये. रुग्णांना मोफत सेवा देऊन वाहतूक पोलिसांना वेळोवेळी ते मदत करत असतात. श्रीमती वनिता भोये. यानंतर श्री हिरेश बसप्पा स्वामी. अनेक प्रवाशांच्या ज्या मौल्यवान वस्तू राहतात, हरवल्या असतात, त्या ते परत करतात प्रामाणिकपणे. आजचा दिवस हा पोलिसांचं कौतुक करण्याचा सुद्धा आहे, म्हणून आपण काही पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचा सुद्धा सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरव करणार आहोत. सगळ्यात आधी सुरुवात करूयात. नौपाडा वाहतूक उपविभागातील तिघांना मी इथे बोलवतेय. सुनील पवार, पोलीस हवालदार सुनील पवार, पोलीस नाईक अरुण शिंदे आणि पोलीस नाईक सूरज गोडसे. सोनसाखळी चोराला त्यांनी पकडून दिलेला आहे. नौपाडा वाहतूक उपविभागातील हे सगळे कर्मचारी आहेत. यानंतर मी आमंत्रित करते कापूरबावडी वाहतूक उपविभागाचे पोलीस अंमलदार वसंत भोये यांना. वसंत भोये यांनी पेटत्या गाडीतून लहान मुलं आणि वयस्कर माणसं यांना बाहेर काढलं. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी हे काम केलेलं आहे. यानंतर कासारवडवली वाहतूक उपविभागाचे पोलीस अंमलदार सचिन मानसिंग चव्हाण. रस्त्यावर उलटलेल्या गॅस टँकरमधल्या चालकाला त्यांनी पुढची काच तोडून बाहेर काढून त्यांचा जीव वाचवलेला आहे. राबोडी वाहतूक उपविभागाचे पोलीस अंमलदार प्रकाश यशवंत महाले. चोरी करणाऱ्या मोबाईल चोराला त्यांनी पकडून राबोडी पोलीस ठाण्यात ताब्यात दिलेला आहे. कल्याण वाहतूक उपविभागाचे पोलीस अंमलदार राहुल नंदकुमार शिंदे यांनी दुर्गाडी ब्रिजखाली आत्महत्या करणाऱ्या महिलेला आत्महत्या करण्यापासून परावृत्त करून सुखरूप नातेवाईकांच्या ताब्यात दिले. वाहतूक शाखेची जी कार्यकारी समिती आहे त्यांचं सुद्धा सन्मानपत्र देऊन आपण गौरव करणार आहोत. मी एकामागे एक सगळ्यांची नावं घेते. डॉक्टर श्री अविनाश पालवे, सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक विभाग. श्री उमेश माने पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त. श्री दत्ता तोटेवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त. श्रीमती कवयत्री गावित, पोलीस निरीक्षक वाहतूक उपविभाग. श्री कल्याणजी घेटे, पोलीस निरीक्षक. पोलीस निरीक्षक श्री सचिन गावडे, पोलीस निरीक्षक श्री श्रीकांत धरणे आणि पोलीस निरीक्षक श्री मनोहर आव्हाड. यानंतर आपण ज्यांचा सत्कार इथे करणार आहोत ते आहेत निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त रोहिदास दुसार, ज्यांना खरं तर पोलीस साहित्यामधील भीष्माचार्य सुद्धा म्हटलं जातं. आणि आपण ज्या सगळा इतिहास वाहतूक शाखेचा पाहिला या सगळ्यामध्ये त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे. निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त माननीय रोहिदास दुसार सर.
यानंतर मी आमंत्रित करते दीपाली कांबळे आणि योगिता आंग्रे या दोघींना, ज्या 2014 पासून ते आत्ता 2021 पर्यंत अबोली रिक्षा चालवत आहेत आणि अनेक सामाजिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असतो. नारी कल भी भारी थी, नारी आज भी भारी है, पुरुष कल भी आभारी था, पुरुष आज भी आभारी है. माझ्या मान्यवरांना विनंती आहे की आपण कृपया बक्षीस वितरण करतच राहावं, कारण ठाण्यात इतकी कला आहे, इतके गुणवंत कलाकार आहेत की ही यादी संपत नाही. पुढे वळताना आपण जाणार आहोत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सुद्धा होणाऱ्या काही पुरस्कारांचं वितरण आपण करणार आहोत. सगळ्यात आधी 2019-20 मधील 3 खेळाडू पुरुष, 3 खेळाडू महिला, ज्या पुरस्काराचं स्वरूप आहे रोख रुपये 10,000 रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र. श्री अमोल कडुसकर, पॉवर लिफ्टिंग खेळ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्यांना पदक प्राप्त केलेलं आहे. यानंतर श्री सेहुल पांचाळ, जिम्नॅस्टिक खेळात आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी पदक प्राप्त केलं आहे. श्री यश सोनक, श्री यश सोनक खेळ जलतरणमध्ये 81 गुण प्राप्त केलेले आहेत त्यांनी आणि प्रथम क्रमांक पटकावला आहे. यानंतर आपण वळणार आहोत महिला पुरस्कारांकडे. कुमारी जयवंती देशमुख, पॉवर लिफ्टिंग खेळ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्यांना पदक प्राप्त झालेलं आहे. कुमारी जयवंती देशमुख. कुमारी सिद्धी ब्रीद, जिम्नॅस्टिक खेळ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सिद्धी हिला सुद्धा पदक प्राप्त झालंय. कुमारी सुब्बुलक्ष्मी तेवर, खेळ वुशूमध्ये 50 गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकावलाय म्हणून आपण त्यांचा गौरव करतोय. यानंतर गुणवंत क्रीडा मार्गदर्शक गत 10 वर्षात ठाणे जिल्ह्यात अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पदक प्राप्त खेळाडू जे जिम्नॅस्टिकमध्ये ज्यांनी तयार केलेत ते श्री पवन भोईर यांचा सुद्धा आपण सत्कार इथे करणार आहोत. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊ देत. त्यांच्यामुळे आज अनेक खेळाडू तयार झालेले आहेत. यानंतर इतरही काही पुरस्कारांकडे आपल्याला वळायचं आहे. मी आमंत्रित करते अजित भास्कर भालके यांना. प्रौढ शिक्षण, रोजगार, आरोग्य, पर्यावरण, सांस्कृतिक, कला, क्रीडा अशा अनेक गोष्टींमध्ये ते काम करत असतात. उल्लेखनीय कार्य त्यांनी केलेलं आहे. यानंतर आमंत्रित करते कल्याणची महाराष्ट्र युवा संघ या संस्थेच्या लोकांना. त्यांनी सुद्धा अनेक लेवलवरती उल्लेखनीय कार्य केलेलं आहे. महिला सक्षमीकरण आणि राष्ट्रीय एकात्मिक ह्या क्षेत्रात त्यांचं मोठं योगदान आहे. आता आपण जे पुरस्कार देतोय त्यांचं स्वरूप आहे रोख रुपये 10,000, सन्मानचिन्ह आणि संस्थेसाठी रोख रुपये 50,000. भरत पंढरीनाथ बहिरा, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, कला, क्रीडा, मनोरंजन, व्यसनमुक्ती या क्षेत्रामध्ये ह्या युवकानं उल्लेखनीय कार्य केलेलं आहे. कुमारी पूजा दीपक आवारे, महिला सक्षमीकरण, राष्ट्रीय एकात्मता या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्यामुळे आज आपण तिचा गौरव करतोय. वाशिंदची मंथन युवा प्रतिष्ठान या संस्थेला मी ते आमंत्रित करते. प्रथम क्रमांक त्यांनी पटकावलेला आहे.
मी सगळ्या मान्यवरांना स्थानापन्न होण्याची विनंती करते. आपले जे मान्यवर आहेत त्यातल्या काही मान्यवरांचं मनोगत आपण ऐकणार आहोत, त्यांना मार्गदर्शन करण्याची विनंती करणार आहोत. मी सगळ्यात आधी ठाण्याचे जिल्हाधिकारी माननीय श्री राजेश नार्वेकर सर यांना विनंती करते की तुम्ही कृपया तुमचं मनोगत व्यक्त करावं. माननीय पालकमंत्री श्री शिंदे साहेब, ठाण्याचे पोलीस आयुक्त श्री फणसळकर साहेब, सहआयुक्त मेखला साहेब, मंचावरील सर्व अप्पर आयुक्त, उपायुक्त, या ठिकाणी उपस्थित सर्व पोलीस अधिकारी, वाहतूक शाखेतले अधिकारी, नागरिक, विद्यार्थी, सर्व मित्रमैत्रिणींनो, आज या रस्ता सुरक्षा अभियानाच्या सांगता समारंभासाठी मगासपासून जे आपण अतिशय देखणे कार्यक्रम पाहिले त्याबद्दल सर्वप्रथम मी आयुक्तालयाला धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो आणि प्रशंसा करतो की झी मराठी किंवा इतर कुठले अवॉर्ड फंक्शनला जितके दर्जेदार कार्यक्रम होतात त्यापेक्षाही अधिक दर्जेदार कार्यक्रम या ठिकाणी सादर झाले. आणि माझ्यासह बऱ्याच जणांना कल्पना नसेल की या वाहतूक शाखेचा इतिहास कसा होता, कोणी या ठिकाणी योगदान दिलेलं आहे, ही सर्व माहिती या ठिकाणी मिळाली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे थेम्सच्या इथे लंडनला 1722 तिथपासून हा सुरू झालेला प्रवास आपण अशा टप्प्यावर आलेलो आहे की आपण 2022ला म्हणजे आता 300 वर्ष पूर्ण होत आलेली आहेत. आणि 300 वर्षामध्ये सर्व जग प्रगतीच्या दिशेने जात आहे असं म्हणत असताना वाहतूक व्यवस्था मात्र अद्यापही 1722पेक्षा अधिक क्लिष्ट होत चाललेली आहे. आणि ही क्लिष्ट वाहतूक समस्या सोडवण्यासाठी 24/7 पूर्ण वेळ कार्यरत आपले सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी, वाहतूक शाखेतले सर्व, या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो. हा ठाणे जिल्ह्याचा कार्यक्रम होत असताना अतिशय मला समाधान वाटतं 2 गोष्टींसाठी. एक, आपले मान्य पालकमंत्री हे नगरविकास मंत्री देखील आहेत आणि ठाणे जिल्ह्याच्या विकासाचे ते उद्गाता आहेत आणि ठाणे जिल्ह्याचा विकास व्हावा म्हणून अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प नगरविकास मंत्री म्हणून ते या जिल्ह्यात राबवत आहेत. ठाणे जिल्ह्याचं वैशिष्ट्यपूर्ण स्थान की ज्याच्यामध्ये मुंबई गोवा हायवे, मुंबई बँगलोर हायवे, मुंबई आग्रा, मुंबई अहमदाबाद, हे सर्व रस्ते हे ठाणे जिल्ह्यातून आपल्या जात असतात. त्यामुळे ठाणे जिल्ह्याचं भौगोलिक वैशिष्ट्य असं आहे की ठाणे जिल्हा हा पूर्ण देशासाठी अतिशय महत्त्वाचा असा रस्त्याच्या दृष्टीने केंद्रबिंदू आहे. आणि या ठिकाणी उत्तम नियोजन व्हावं यासाठी आपले मान्य पालकमंत्री सदैव कार्यरत असतात. आणि हे प्रत्यक्ष जेव्हा ही कामं चालू असतात त्यावेळेस वाहतुकीचा अडथळा होऊ नये, त्याचा खोळंबा होऊ नये म्हणून वाहतूक शाखेतले सर्व अधिकारी कर्मचारी, पोलीस आयुक्तालयातले सर्व अधिकारी कर्मचारी हे रात्रंदिवस अतिशय कष्ट घेत असतात. आणि त्याचंच फलित म्हणून आपण ही सुरळीत अशी वाहतूक व्यवस्था आपल्या जिल्ह्यात बघू शकतो. रस्ता सुरक्षेच्या माध्यमातून 12ही महिने सर्वांनी वाहतुकीची सुरक्षेचे नियम पाळणं आवश्यक आहे. परंतु दर 11 महिन्यातून आपण पूर्वी सप्ताह बाळगायचो, आता महिना साजरा करतो. या निमित्ताने आपण जे स्टेक होल्डर आहेत, या वाहतुकीशी निगडीत जे इतर संलग्न संस्था किंवा नागरिक आहेत, त्यांना पुन्हा एकदा आपण जाणीव करून देत असतो रस्त्याच्या सुरक्षेच्या नियमांची. आणि त्यासाठी आपण हा साजरा करत असतो. आमच्या सर्व विभागातून त्याला उत्स्फूर्तपणे प्रोॲक्टिव्हली सर्वजण काम करत असतात. गेल्या वर्षी ठाणे जिल्ह्याला राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कार देखील मिळाला होता. आणि ह्यावर्षी देखील आपण हा रस्ता सुरक्षा महिन्यामध्ये अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे. ह्या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक व्हर्च्युअल असे प्रोग्राम घेतले गेले आणि अतिशय देखण्या पद्धतीने हा आज सांगता समारंभ पार पडत आहे. त्याबद्दल सर्व पोलीस आयुक्तालय, मान्य आयुक्त आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपले DCP ट्रॅफिक बाळासाहेब पाटील आणि सर्व पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचे मी मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
ठाणे पोलीस दलातील सगळ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पाठीमागे जे खंबीरपणे कायम उभे असतात ते ठाणे शहराचे पोलीस आयुक्त माननीय श्री विवेक फणसळकर सर यांनाही मी विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. वाहतूक शाखेचे पोलीस उपआयुक्त माननीय श्री बाळासाहेब पाटील सर ह्यांचा सत्कार आपण पालकमंत्र्यांच्या हस्ते पालकमंत्री करतायत. एक महिनाभर त्यांनी अथक परिश्रम घेतलेले आहेत हा सप्ताह महिना छान जावा म्हणून. मी पुढे जाताना पोलीस आयुक्त माननीय श्री फणसळकर सर यांना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावं, मनोगत व्यक्त करावं. आजच्या या अभूतपूर्व अशा सोहळ्याचे मुख्य अतिथी आमचे मार्गदर्शक ठाणे जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री श्री एकनाथजी शिंदे, जिल्हाधिकारी श्री नार्वेकर, माझे सहकारी श्री मेकला, आजच्या या कार्यक्रमाचे संयोजक, आयोजक, प्रयोजक श्री बाळासाहेब पाटील, माझे सर्व ज्येष्ठ सहकारी, पत्रकार बंधू, नागरिक बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून आभार मानतो की इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही आज आमच्या हाकेला धाव देऊन उपस्थित झाला. एकदा जोरदार टाळ्या आपल्या सगळ्यांसाठी. एक अतिशय विलोभनीय आणि सुरेख असा सोहळा आपण इकडे बघितला. आमचे ब्रँड ॲम्बॅसॅडर आहेत श्री मंगेश देसाई आणि त्यांची सगळी टीम, संतोष आणि इतर सर्व जे कलाकार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एकदा आपण खूप त्यांनी मेहनत घेतली. खरं म्हणजे वाहतूक हा प्रत्येकाचाच जिव्हाळ्याचा विषय असतो. प्रत्येक नागरिक, प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक मनुष्य, प्रत्येक जनावर जेही रस्त्यावर येतं त्याच्यासाठी वाहतूक ही एक फार मोठी समस्या असते आणि वाहतूक जर सुरळीत चालू असेल तर तो फार एक निश्वास टाकत असतो. आपण पाहिलं की कशी जसजसा वेळ गेला तसतसं वाहन संख्या वाढत गेली आणि वाहतूक समस्या जटिल होत गेली. विशेष करून शहरीकरण जे झालेलं आहे, नागरीकरण जे झालेलं आहे त्याच्यामुळे लोकसंख्येची वाढ आणि वाहनांची वाढ, रस्ते तेवढेच, अशा अनेक समस्यांना तोंड देत आमचे हे वाहतूक पोलीसचे अधिकारी आणि बंधू आणि भगिनी या अहर्निश सातत्याने काम करत असतात, कर्तव्य निभावत असतात आणि आपल्याला सेवा देत असतात. आपल्याला कल्पना आहे की अतिशय कठीण असा करोनाचा संकटकाळ आपण सगळ्या देशांनी, नागरिकांनी, जिल्ह्यांनी, राज्यांनी पाहिला. या काळामध्ये पालकमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील सर्व विभागांनी अतिशय मेहनत घेतली आणि त्यामध्ये वाहतूक पोलिसांचं योगदान देखील खूप मोठं होतं. कारण की वाहनांची बंदी असू देत किंवा लॉजिस्टिक्सचा जो सप्लाय संपूर्ण देशामध्ये, आपल्याकडे भिवंडीमध्ये खूप गोदामं आहेत आणि सगळ्या प्रकारचा माल तिकडनं देशभरात जात असतो, ते सर्व अविरत चालू ठेवण्याचं काम आणि श्रेय हे प्रामुख्याने वाहतूक पोलिसांचं होतं. त्यांनी अहर्निश रात्रंदिवस रस्त्यावरती उभं राहून आपल्याला सेवा दिली. प्रसंगी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली नाही. आपल्याला कल्पना आहे की ठाणे पोलीस दलामध्ये जवळपास 1798 पोलीस अधिकारी आणि अंमलदार करोनामुळे बाधित झाले आणि आमचे 34 बांधव आम्हाला या करोनामुळे गमवावे देखील लागले. हे सगळं हौतात्म्य जे आहे, ही सगळी सेवा जी आहे, ही केवळ आपल्यासाठी आणि नागरिकांसाठी दिलेली सेवा आहे. या प्रसंगी पालकमंत्री महोदयांच्या साक्षीनं, आपल्या सर्वांच्या साक्षीनं मी आपल्याला पुन्हा एकदा सांगतो की अशी सेवा आमचे सर्व बांधव, आमचं सर्व खातं अविरत चालू राहील. सर, आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. 17 फेब्रुवारी 1779 साली पहिल्यांदा मुंबई पोलीस हा विभाग कार्यरत झाला आणि त्याला 242 वर्ष आज पूर्ण होत आहेत. हा एक विलक्षण योगायोग आहे. त्यावेळेला जेम्स टॉड नावाचे पहिले लेफ्टनंट ऑफ पोलीस म्हणून नेमले गेले होते आणि त्यानंतर आपण सर्व प्रवास हा आपल्या राज्याचा आणि राज्याच्या पोलिसांचा, वाहतूक पोलिसांचा बघत आलेले आहात. आज खरं म्हणजे कार्यक्रमाला थोडासा उशीर झाला आहे आणि आपण सर्वजण पालकमंत्री महोदयांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी, आणि त्यांचे शब्द नेहमीच आम्हाला उत्साह देणारे असतात. सर, आपके 2 शब्द हमारे दिल को भी छूते हैं और हमारे चेहरे भी खिलते हैं. तर मी ह्यापेक्षा जास्त
काही बोलणार नाही. आपल्या वाणी ऐकण्यासाठी आम्ही सर्वजण उत्सुक आहोत. हा सर्व महिना आपण सर्वांनी ज्या स्फूर्तीनं पार पाडला त्याबद्दल वाहतूक पोलीस अंमलदार, अधिकारी आणि इतर सर्व पोलीस अधिकारी, सर्व विभाग ज्यांनी सहकार्य दिलं त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. पुन्हा एकदा आपण आपलं सहकार्य असंच आम्हाला अविरत देत राहावं अशी प्रार्थना करतो. आणि आपण आलाय आणि आम्हाला साथ देताय याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. फणसळकर सरांनी ज्याचा उल्लेख केला तो कोरोनाचा काळ. ह्या काळामध्ये माननीय पालकमंत्र्यांची संपूर्ण टीम आणि ते स्वतः 24 तास याची काळजी घेत होते की प्रत्येक रुग्णाला बेड मिळावा, कोणाचेही हाल होऊ नये. खऱ्या अर्थी कायम जे कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडत असतात असे सगळ्यांचे आधारस्तंभ ठाण्याचे पालकमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे सरांना मी विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावं. बत्तीसाव्या रस्ता सुरक्षा अभियान 2021 या प्रसंगी उपस्थित ठाण्याचे लोकप्रिय पोलीस आयुक्त फणसळकर साहेब, आपले जिल्हाधिकारी नार्वेकर साहेब, अतिरिक्त आयुक्त दत्ता कराळे, अनिल कुंभारे, श्रीयुत एनपुरे, प्रवीण पवार, सर्व झोनचे उपायुक्त, ACP, सर्व PI, वाहतूक विभागाचे सर्व कर्मचारी, अधिकारी आणि वाहतूक विभागाचे अतिशय चांगलं काम करणारे उपायुक्त बाळासाहेब पाटील, त्यांचे सर्व सहकारी, सर्व निमंत्रित, ज्यांचा सन्मान झाला ते सर्वजण, नागरिक बांधव, भगिनी, पत्रकार मित्रांनो, मी सर्वप्रथम आजच्या या रस्ता सुरक्षा अभियानाला मनापासून शुभेच्छा देतो आणि सर्वांचंच मनापासून अभिनंदन करतो. मंगेश देसाई आपले ब्रँड ॲम्बॅसेडर, त्यांचं नाव राहून गेलं, मेन कलाकार आपला, आणि सगळीकडे पोस्टर बॅनरवर मंगेश. मगाशी आयुक्त साहेब म्हणत होते की त्याला वाहतूक पोलीस व्हायचं होतं, पण तो झाला कलावंत आणि अनेक चित्रपट काढले. पण रस्ता सुरक्षा अभियानामध्ये ते आपल्या सर्वांचेच ब्रँड ॲम्बॅसेडर होते आणि खऱ्या अर्थाने एक चांगला कलावंत आपला ठाणेकर, त्याचंही मी मनापासून अभिनंदन करतो, त्याच्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. संपूर्ण देशभर गेले महिनाभर आणि ठाण्यात देखील रस्ता सुरक्षा मोहीम अभियान या ठिकाणी राबवलं आणि त्या दृष्टीने अनेक उपक्रम देखील राबवले. मगाशी त्याची माहिती बाळासाहेबांनी देखील दिली. त्यामध्ये विंटेज कारची आपली रॅली होती. म्हणजे फार कितीतरी वर्षापूर्वीच्या विंटेज कार त्यामध्ये आल्या होत्या. आम्ही देखील बसलो त्याच्यामध्ये, थोडी एक चालवली पण फणसळकर साहेब म्हणाले, अरे चालू नका, बसा. तर विंटेज कार रॅली झाली, सुपर बाईक रॅली झाली, असे विविध उपक्रम या ठिकाणी सुरू होते. या माध्यमातून रस्ते सुरक्षेच्या बाबतीमध्ये जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला. त्याबद्दल मी पोलीस आयुक्त आणि ट्रॅफिक DCP यांचं मनापासून आणि त्यांच्या सर्व टीमचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. खरं म्हणजे एक महिन्याचं सप्ताह जरी असला तरीसुद्धा वर्षाचे 12 महिने पोलीस आणि ट्रॅफिक पोलीस रस्त्यावरच असतात. आपल्या सगळ्यांना माहीत आहे, ऊन असो, पाऊस असो, काही असो, आपले जे काही वाहतुकीचे नियम, वाहतूक कोंडी दूर करण्याचं काम, सर्वच काम, नाकाबंदी, सगळं हे पोलीस करत असतात. आणि ठाण्यामध्ये तर आपलं मोठी कामं सुरू आहेत. इन्फ्रा प्रोजेक्टची, मेट्रोचं काम चालू आहे, कोपरी ब्रिजचं काम चालू आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीमध्ये ते रस्ते देखील अरुंद झालेत आणि त्यामध्ये आणखी आपल्याला हे चॅलेंजिंग काम आहे आणि त्याचं एक आव्हानात्मक काम असताना देखील पोलीस आपल्या जीवाची पर्वा न करता
त्या ठिकाणी काम करतायत. कल्याणचं पथरी पूल देखील झालं आता उद्घाटन, परंतु त्याचं काम सुरू होतं. मुंब्रा बायपासचं काम सुरू होतं. तेव्हा ही सगळी वाहतूक कोंडी जी होत होती आणि मग त्यावेळेची तारेवरची कसरत मी नेहमी मग आयुक्त असतील, संबंधित विभागाचे DCP यांना सातत्याने संपर्कात असायचो मी देखील. आणि आता देखील आज कोपरीचं काम चालू आहे, मेट्रोचं काम चालू आहे. कोपरीचं त्या दिवशी रात्री गर्डर लॉन्चिंगचं काम झालं. स्वतः बाळासाहेब पाटील आणि त्यांची टीम, मी पण रात्री गेलो होतो. मी थोडा वेळ थांबलो, नंतर पण हे अख्खा दिवस रात्रभर गर्डर लॉन्चिंग होत नाही तोपर्यंत तिकडे होते. आणि त्यामुळे आपली ड्युटी किती वाजता संपते हे आणि किती वाजता सुरू होते हे न पाहता हे वाहतूक पोलीस, ट्रॅफिक पोलीस असतील, आपले पोलीस बांधव असतील, भगिनी असतील, या सर्व लोकांना आपण पाहिलेलं असतं रस्त्यावर. आणि त्यामुळेच आज वाहनांची देखील मी आता मगाशी आयुक्त साहेबांना विचारत होतो की दररोज आपण ठाण्यामध्ये, मुंबईमध्ये शेकडो हजारो वाहनं नवीन येत आहेत, नवीन नोंदणी होते आहे आणि या वाहनांमध्ये रस्ते तेवढेच आहेत आणि वाहनांमध्ये भर पडते आहे आणि हे सगळंच एक आव्हानात्मक आहे. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावर वाहतूक पोलिसांवर आणि पोलिसांवर ताण या ठिकाणी पडत असतो. रस्त्यावरील होणारे अपघात हा आपला ठाणे नाही तर संपूर्ण देशभर आणि जगभरामध्ये चिंतेचा विषय आहे. माझ्या माहितीप्रमाणे देशामध्ये जवळपास दरवर्षी होणाऱ्या एकूण अपघातापैकी रस्त्यावरचं होणारं अपघाताचं प्रमाण 11% आहे. फार मोठी ही चिंतेची बाब आहे. आणि या अपघातामध्ये दर 4 मिनिटाला एक बळी जातो, असं वर्षाला 6 लाख आणि बळी जातो. आणि त्यामुळे जे होणारं नुकसान आहे तर ते देखील वर्षाला 6 लाख कोटींचं नुकसान आहे. ही सगळी चिंतेची आणि हा गंभीर विषय आहे. आपल्या ठाण्यामध्ये आपण या सर्व प्रकारची कामं सुरू असताना देखील हे आव्हान आपण पेलत असतो. आणि यामध्ये आता मगाशी जिल्हाधिकारी महोदयांनी, आयुक्त साहेब सांगत होते, आपले सर्व ड्रायव्हर आहेत त्यांची आपण डोळ्यांची तपासणी, आपण डोळे आणि कान शाबूत असले पाहिजे ड्रायव्हरचे. नाही तर काही वेळेला ड्रायव्हरच्या चुकीमुळे किंबहुना आपण गाडी व्यवस्थित चालवत असलो तर समोरचा येऊन आपल्याला ठोकतो. मुंबई पुणे एक्सप्रेसवर ते आपले 2 कलावंतांचं जे काही अपघाती निधन झालं, त्या लेनचा माणूस इकडे आला आणि इकडच्या गाडीला त्याने डॅश केलं. आणि त्यासाठी हे देखील आपल्याला जे लायसन्स देण्याची पद्धत आहे ती देखील आपल्याला नीट आपली व्यवस्थित आहे, परंतु आणखी त्याच्यामध्ये आपल्याला जे काही करता येईल ते केलं पाहिजे. ती अतिशय गांभीर्याने घेण्याची बाब आहे. जिल्हाधिकारी महोदयाने ते देखील ते डोळे कान तपासणीचं आपलं नवीन उपक्रम पोलिसांनी आपण मिळून करतो आहे, त्याबद्दल देखील मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो. यामध्ये रस्ते जे आपण बांधतो त्यामध्ये ब्लॅक स्पॉट जे आहेत त्याचा नेहमी विचार केला पाहिजे. आयुक्त महोदय, आम्ही जो बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग करतो आहे 701 किलोमीटरचा, तो आपल्या थेट ठाण्याला, नागपूर ते ठाणे म्हणजे आपला भिवंडी पडग्याजवळ तो उतरतो, लँड होतो. आणि या रस्त्यावर देखील आम्ही याचा विचार करतो आहे की असे जे ब्लॅक स्पॉट आहेत त्या ठिकाणी म्हणजे नवीन जे रस्ते आपण करणार आहोत, ज्या ठिकाणी अपघात होतात, तर अशा प्रकारचे अपघात नवीन रस्त्यावर होऊ नये याच्यासाठी देखील आम्ही काळजी घेतो आहे. जवळपास नवीन आम्ही पूर्णपणे राज्यामध्ये रस्त्यांचं ग्रीड तयार करतो आहे. ते सर्व रस्ते ॲक्सेस कंट्रोल असणार आहेत आणि 5000 किलोमीटरचा रस्ते या राज्यामध्ये, म्हणजे जसं पुणे मुंबई आम्ही केला त्यावेळेस झाला आपला 95 बाळासाहेबांच्या संकल्पनेतून गडकरी साहेबांनी केला, अशाच प्रकारचं समृद्धी महामार्ग देखील आपण ॲक्सेस कंट्रोल करतो आहे. मुंबई गोव्याचा देखील आपण ॲक्सेस कंट्रोल MSRDC करते आहे, त्याचा DPR तयार होतो आहे. त्यामुळे भविष्यामध्ये असे जे आता मुंबई गोवा हा रस्ता आपण पाहिला तर दर पावसाळ्यामध्ये त्याची वाईट परिस्थिती असते आणि शेकडो हजारो अपघात त्या रस्त्यावर झालेले आहेत. आणि म्हणून भविष्यामध्ये अशा प्रकारच्या अपघातामध्ये मृत्यू होऊ नयेत यासाठी नवीन होणारे रस्ते आम्ही त्याच्यामध्ये ही काळजी घेतो आहे. त्याचबरोबर आज मुंबई पुणे देखील गेल्या 3-4 वर्षामध्ये दरडी कोसळणं आणि होणारे अपघात देखील त्याच्यामध्ये नवीन उपाययोजना आम्ही केलेल्या आहेत. CCTV, त्याचबरोबर चलान पद्धती, स्पीड गन, हे सगळं
आपण करतो आहे, परंतु हे विशिष्ट रस्ते आहेत. आता या ठाण्यातले आपले जे काही रस्ते आहेत यामध्ये देखील वाहतूक विभाग अतिशय चांगलं काम या ठिकाणी करतो आहे. मुळे या होणारे अपघात देखील कमी झाले पाहिजेत, यासाठी आपला प्रयत्न आहे. मगाशी DCP साहेबांनी सांगितलं की आपण यापुढे देखील जे मुख्य रस्ते आहेत, आपला जो ईस्टर्न फ्रीवे असेल, पूर्व द्रुतगती मार्ग असेल, घोडबंदर रस्ता आहे, त्यावर वाहतुकीचं ताण खूप आहे. कारण पुणे, नाशिक, अहमदाबादकडे जाणारी आणि JNPTकडे येणारी वाहतूक जी आहे ही ठाणे शहरातून जात असते. आणि मग यासाठी देखील ठाणे शहराच्या बाहेरून एक बायपास रस्ता देखील आपल्याला करता येतो का, यासाठी आनंदनगर नाका ते साकेत एलिव्हेटेड मार्गाचं देखील DPRचं काम सुरू आहे. त्याचबरोबर कोलशेत ते गायमुख कोस्टल रोडचं देखील कामाचं आपण महापालिकेने DPR सादर केलेलं आहे MMRDAकडे. MMRDA देखील माझ्याकडेच असल्यामुळे मी RA राजीव यांना सांगितलं याला तातडीने आपल्याला पैसे देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे ही शहरातली वाहतूक कोंडी जी आहे ही कमी होण्यास नक्की त्याचा फायदा होईल. कोपरी ते पटणी जे आहे ते खाडी पुलाचं देखील DPR बनवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. हा जर पूल झाला तर नवी मुंबईकडे जाणारी वाहनं जी आहेत ही परस्पर बाहेरून निघून जातील. त्यामुळे देखील वाहतूक कोंडी आपली कमी होईल. त्याचबरोबर जे मेट्रोचं आपलं काम सुरू आहे ते मेट्रो सुरू झाल्यानंतर देखील खाजगी गाड्या ज्या आहेत रस्त्यावरच्या कमी होण्यास मदत होईल. कारण मेट्रो एक चांगला सक्षम पर्याय आपण देतो आहे. त्याचबरोबर ठाणे महापालिकेची देखील इंटरनल मेट्रो देखील आपण करतो आहे. त्यामुळे स्वतःची गाडी आपल्याला बाहेर काढावी लागणार नाही, मेट्रोचा प्रवास आपल्याला मिळू शकतो. त्याचा देखील आपला प्रयत्न या ठिकाणी आहे. त्याचबरोबर अनेक आपण उपाय या ठिकाणी करतो आहे. एवढंच आहे की वाहतूक कोंडी होऊ नये आणि वाहनं जास्ती रस्त्यावर येऊ नये यासाठी हा सगळा पब्लिक ट्रान्सपोर्ट सक्षम करण्याचा हा प्रयत्न आहे. त्याचबरोबर आपल्या पोलीस डिपार्टमेंटला आता आपला हा जो रस्ता सुरक्षा सुरळीत जो काही सप्ताह सुरू आहे आणखी आपल्याला याच्यामध्ये मदत झाली पाहिजे. यासाठी DPCमधून आपल्याला अत्याधुनिक सिग्नल यंत्रणेसाठी 3 कोटी रुपये आम्ही मंजूर केलेले आहेत. आणि जो आपला ग्रामीण मार्ग आहे ठाणे ते कसारा, आपला आपण माजीवाड्यावरून सरळ जातो पुढे, त्या मार्गावर देखील CCTV कव्हरेजसाठी, सुरक्षेसाठी, अपघात होऊ नये यासाठी, किंबहुना एखादा अपघात झाला किंवा एखादा गुन्हा झाला तरी तो CCTVमध्ये कव्हर झाला पाहिजे, यासाठी 2 कोटी रुपये ते देखील आपण मंजूर केलेले आहेत. त्यामुळे आपल्याला जे काही शासनाकडून DPCकडून सहकार्य लागेल ते आम्ही नक्की देऊ. आणि यासाठी आपण सर्वजण एक टीम म्हणून आपण काम करू. मगाशी आयुक्त महोदयांनी सांगितलं की करोनामध्ये देखील अनेक लोकांचं आपण ज्यांनी चांगलं काम केलं त्यांचा सत्कार या ठिकाणी केला. पोलिसांनी देखील त्यावेळेस फक्त नाकाबंदी किंबहुना आपलं पोलिसांचं कायदा सुव्यवस्था ठेवण्यासाठी तेवढंच काम मर्यादित केलेलं नाही. आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे की त्या काळामध्ये कुणाला भोजनाची आवश्यकता आहे, कुणाला रेशनची आवश्यकता आहे, आपापल्या परीने तेही काम केलं. काही पोलीस तर अनेक ठिकाणी आपली ड्युटी करत असताना मी बघितलं सुरुवातीला जेव्हा आपलं सेंट्रल किचन व्हायच्या आधी पोलिसांनीच आपले हे काय त्याला म्हणतो आपण किचन बनवली होती. आणि जे मायग्रंट होते, जे बाहेरून आले होते कामासाठी, त्यांना आणि ज्यांना जे गरजू होते त्यांना देखील 2 वेळचं जेवण देण्याची व्यवस्था केली होती. हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्यांनी नाकाबंदी केली, सगळं केलं, तिथे उन्हामध्ये राहून काम केलं. त्याचबरोबर जेव्हा पावसामध्ये खड्डे पडतात ते कुठल्या यंत्रणेची वाट बघत नाही, ताबडतोब काय करतात आणि ताबडतोब ते खड्डे बुजवून वाहतूक सुरळीत होण्यासाठी देखील ते प्रयत्न करत असतात. म्हणजे सगळीच कामं पोलीस करत असतात. आणि कायदा सुव्यवस्था राखला पाहिजे, आपल्या नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी काम केलं पाहिजे. रक्तदान शिबिर देखील मुख्यमंत्री महोदयांच्या आवाहनानुसार रक्तदान देखील पोलिसांनी केलं. हे सगळं म्हणजे जिथे जिथे काही कमी असेल तिथे तिथे पोलीस आपलं कर्तव्य म्हणून त्या ठिकाणी जागरूकपणे उपस्थित असतात. आणि खऱ्या अर्थाने हे एक मोठं काम आहे. सण असले, गणपती असू द्या, नवरात्र असू द्या, रमजान असू द्या, कुठलाही सण असू द्या, क्रिसमस असू द्या, सर रस्त्यावर पोलीस उभा आहे. पाऊस बघत नाही, ऊन बघत नाही, सगळं त्यांना करावं लागतं. आपण थोडे उन्हामध्ये फिरलो, अरे बाबा ते काय एकदम
माणूस कासावीस होतो, पण 24 तास पोलीस हा रस्त्यावर उभा असतो आणि म्हणून आपण पोलिसांसाठी जेवढं काही करता येईल तेवढं केलं पाहिजे. आयुक्त साहेब, माझ्याकडे सिडको देखील आहे आणि मी सिडकोची जी घरं आपण लॉटरी काढतो त्याच्यामध्ये पोलिसांसाठी विशेष कोटा देखील ठेवलेला आहे आणि त्या माध्यमातून तो सिडकोकडे ठेवला. त्याचबरोबर मी मुख्यमंत्री महोदयांना देखील विनंती केलेली आहे की शासकीय कर्मचाऱ्यांचा जो कोटा असतो त्या व्यतिरिक्त एक स्पेशल कोटा पोलीस कर्मचाऱ्यांसाठी, अधिकाऱ्यांसाठी हा घरांमध्ये आपल्याला ठेवला पाहिजे. कारण पोलिसाला घरची चिंता असता कामा नये. तो ड्युटीवर असताना घर गळतंय का, पडतंय का, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या मनामध्ये असता कामा नये. तरच खऱ्या अर्थाने आपण काहीतरी त्यांच्यासाठी केलं हे समाधान या ठिकाणी लाभेल. आणि नागरिकांनी देखील सहकार्य केलं पाहिजे पोलिसांना. कधीकधी दुर्दैवाने पोलीस ड्युटी करत असताना वाहतूक एवढी असते, कोंडी असते, त्रास असतो, त्रस्त असतो माणूस आणि तिथे कोणीतरी येऊन काहीतरी वाकडं तिकडं काम करत असतो. एकदा मी असं चाललो होतो डोंबिवलीकडे आणि इथून आपल्या मुंबईकडून येत होतो. पाईपलाईनचे छोटा रस्ता आहे आपला इथला शेळफाट्याचा, तिथून चाललो होतो तर पुढे समोर गर्दी होती आणि ती गर्दी बघितली. मी बोललो काय झालं, तर एक पोलीस, आपला ट्रॅफिक पोलीस होता, त्याला कोणीतरी असं घेरलं होतं आणि त्याला 2-3 लोक त्याच्याशी मारामारी करत होते. मी मंत्री असून पण मला काय समजलं नाही मी मंत्री आहे, कारण गाडीचा दरवाजा उघडला आणि त्याला नीट सगळं केलं व्यवस्थित. आणि म्हणजे हे सगळं जे आहे हे त्याने नंतर सगळं काय हां तर असं आपल्यालाही मी नागरिकांना सांगू इच्छितो की ज्या अशा प्रकारचे कुठे काही असं कोणी करत असेल चुकीचं, तर आपण शेवटी तो पोलीस दिवसभर तिथे रस्त्यात उभा असतो आणि आपल्याला वाहतूक कोंडीतून त्याला त्रास होऊ नये म्हणून तर काम करत असतो. आणि असे कोणीतरी जे समाजकंटक असतात त्यांचा देखील चांगला समाचार घेतला पाहिजे. म्हणजे समाजामध्ये तुम्ही काय करू नका तसं, परंतु शेवटी आपली देखील एक आपलं कर्तव्य आहे, आपली जबाबदारी आहे, हे ओळखून आपण काम केलं पाहिजे. एवढंच मी या प्रसंगी आपल्याला सांगू इच्छितो. पुन्हा एकदा मी आपल्या या 32व्या रस्ता सुरक्षा अभियान जे आहे याला मनापासून मी शुभेच्छा देतो. पालकमंत्री म्हणून आपण एकाच परिवारातले आहोत ह्या भावनेने आपण काम करत असतो, एक टीम म्हणून आपण काम करत असतो. आणि हे सर्व नागरिक जे आहेत यांनी देखील गेले अनेक वर्ष या ठाणेकरांनीच आशीर्वाद दिल्यामुळे काम करण्याची संधी एक एक अशी इथपर्यंत मला मिळालेली आहे. त्यामुळे ठाणेकरांची सेवा ज्या ज्या माध्यमातून आपल्याला करता येईल त्या माध्यमातून आपण करूया. एवढंच या प्रसंगी मी आपल्याला सांगू इच्छितो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठाण्याला असे पालकमंत्री लाभले ते आपल्या सगळ्यांचं भाग्य. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवूयात. वेळात वेळ काढून ते आले. आपण अगदी कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलेलो आहोत. मी वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री दत्तात्रय तोटेवाड यांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. 32व्या रस्ता सुरक्षा अभियान 2021 या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 18 जानेवारी 21 ते 17 फेब्रुवारी 21 या कालावधीत करण्यात आले. या कार्यक्रमाच्या समारोप सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले माननीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब, मंत्री नगर विकास तथा पालकमंत्री ठाणे जिल्हा यांचे मी ठाणे शहर वाहतूक विभागातर्फे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सर, या रस्ता सुरक्षा कार्यक्रमाचे मार्गदर्शक ठाणे शहर पोलीस आयुक्त माननीय श्री विवेक फणसळकर सर यांचे मी आमच्या ठाणे शहर वाहतूक विभागातर्फे आभार व्यक्त करतो. तसेच माननीय सुरेशकुमार मेकला सर, सहपोलीस आयुक्त ठाणे शहर यांचे मी आभार व्यक्त करतो. मान्य श्री राजेश नार्वेकर सर, जिल्हाधिकारी ठाणे यांचे मी शहर वाहतूक विभागातर्फे आभार व्यक्त करतो. कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असले मान्य सर्व अपर पोलीस आयुक्त सर यांचे मी आभार व्यक्त करतो. उपस्थित असलेले सर्व पोलीस उपायुक्त यांचे मी उपायुक्त यांचे मी आभार व्यक्त करतो. साहिल मोशन आर्टचे मंगेश देसाई, खुशलानी बदरशे, महेश खुशलानी, कार्तिक शहा यांचे आभार व्यक्त करतो. सर्व प्रतिष्ठित नागरिक यांचे आभार व्यक्त करतो. आणि मीडियाचे प्रतिनिधी, सर्व सहाय्यक पोलीस आयुक्त यांचे आभार व्यक्त करतो. आणि मी थांबतो. जय हिंद. रस्ता सुरक्षा अभियान हा कार्यक्रम इथे संपलाय हे मी जाहीर करते. सगळ्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.